सोबत चर्चा करताना टीम मीटिंग होते, टीम मॉडेल होते, त्याचप्रमाणे दुसऱ्या साइडला जर आपण पाहिलं अभीर ब्रेकर्स हा संघ. चला सामन्याला सुरुवात होते. फिल्डिंग टीम लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. अभीर यांचं टीम मॉडेल होते. गणपती बाप्पा मोरया असं म्हटलं जातंय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाचं नामस्मरण करून मैदानाला नतमस्तक होऊन आपण या स्पर्धेला सुरुवात करतोय. एका साइडला फिल्डिंग टीम सज्ज झाली आहे पिवळ्या रंगामध्ये, हळदीचा हा कलर, पण त्यांच्या संघाचं नाव आहे अभीर. अभीर जर आपण पाहिलं तर काळा कलर असतो. आणि तर दुसऱ्या साइडला ब्ल्यू, मेन्स इन ब्ल्यू आपल्याला पाहायला मिळतील, ते म्हणजे बाळकुम कट्टा. चांगली बॅटल पाहायला मिळेल. एका साइडला फास्टर बॉलर म्हणजे तात्या एका साइडला पाहायला मिळतील, तर दुसऱ्या संघामध्ये एक स्पिनर म्हणजे आलोक तिवारी पाहायला मिळेल. ही बॅटल चांगली पाहायला मिळेल आपल्याला या मॅच मध्ये. एका साइडला यंगस्टर्स खूप आहेत तर दुसऱ्या साइडला एक्सपिरियन्स आहे. चला लवकर या बॅटिंग टीम. सिद्धांत टीम मीटिंग संपवा आणि लवकरात लवकर आपल्या बॅट्समनला मैदानामध्ये पाठवा. सलामीची जोडी मैदानामध्ये उतरल्या. स्ट्राईक एंडवर सिद्धांत, नॉन स्ट्राईक एंडवर त्याची साथ देतोय तो म्हणजे सूरज. सिद्धांत आणि सूरजची ही जोडी मैदानामध्ये. गोलंदाजीसाठी पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज हर्षित पांचाळ. चला एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या या स्पर्धेसाठी मित्रांनो. ग्रीनफील्ड क्रिकेट लीग सीझन 3 चा पहिला बॉल घेऊन हर्षित पांचाळ तयार होतोय. सामोरे जाईल त्याला सिद्धांत बडंगे. पहिला बॉल सन्मान दिला. सुरुवात चांगली झाली आजच्या दिवसाची. एका धावेने सुरुवात केली आहे सिद्धांतने. एक शांत सुरुवात. चला दोन्ही फलंदाजाने एकेरी धावेने आपल्या इनिंगला सुरुवात केली आहे. धावसंख्येला सुरुवात झाली आहे. श्री गणेशा झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती म्हणजे 2 चेंडू 2 धावा. हर्षीची चांगली सुरुवात आपण म्हणू शकतो. 3 अचूक बॉल टाकल्यात. हाही चेंडू चांगला होता. फलंदाजाला समजला नाही, पाहायला लागला. आणखीन हा पहिला निर्धाव चेंडू येतो या षटकामध्ये. 3 चेंडू झाले, 2 धावा धाव फलकावर लागल्यात. 6 षटकांचा सामना असेल. 15 मिनिट मध्ये तुम्हाला पहिली इनिंग 5 ओव्हर संपवायच्या आहेत. जर 15 मिनिट मध्ये 5 षटकं संपली नाही तर एक पेनल्टी दिली जाईल. ती शेवटच्या षटकामध्ये असेल. 4 चेंडू झालेत आतापर्यंत. बांधून ठेवलंय फलंदाजांना. मोठा फटका आला नाहीये. मोठ्या फटक्याच्या शोधात सूरजचा हा शॉट होता. लॉंग ऑफ मध्ये जे खेळाडू आहे थोडस सांभाळून राहायचं. तिकडे कॅमेरामॅन आहे. जर तिकडे बॉल लागला तर चौकार षटकार डायरेक्ट दिला जाईल. यॉर्कर करून घेतला. पुढे जाण्याचा प्रयत्न होता. डबल माइंड झाले फलंदाज. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली आहे बिनगडी बाद 4 धावा. मैं क्या बोलता हूँ, हर एक टीम का कितना मैच है? 3 सबके साथ नहीं है ना टोटल टीम? 20 टीम टोटल 20 टीम है. कितना ग्रुप है? अच्छा 4 ओपन टेबल है. नहीं गेंदबाज आदेश
गेंदबाजी के लिए, एक अलग एक्शन के साथ आते हैं गेंदबाज। पहली गेंद, रन आउट का मौका है, स्ट्राइक एंड पे तात्या थोड़ी से फंबल हुए, खराब थ्रो आया, लेकिन ये गेंदबाज की एक्शन कुछ अलग है। अगर कोई भी बल्लेबाज पहली मर्तबा इनको खेलता रहेगा तो जरूर सोच में पड़ेगा कि रीड कैसे करे, कब रेडी होए। बढ़िया गेंद, ये भी ब्लॉक होल में फेंकी हुई गेंद थी। पहली दो गेंदें हुई है, दोनों ही ब्लॉक होल में फेंकी हुई थी। सिद्धांत ट्राई कर रहे हैं, प्रयास जारी है बड़ा शॉट लगाने का। इथे मात्र थोडीशी दिशा भटकतायत ॲडी गोलंदाजीच्या मार्कवर। इथे मात्र लेगस्टंपच्या बाहेर वाईड येतोय, वाईडच्या स्वरूपात धावसंख्या 6 वर पोहोचली आहे। हो, जोरात खेळण्याचा प्रयत्न होता, शेवटच्या क्षणाला बॅट अगदी टच केली बॉलला पाठवलं होतं पॉइंट रिजन मध्ये। एक धाव इथे अर्जित करते, स्ट्राइक रोटेट होईल। सूरज मात्र मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत, त्यांच्या बॅटवर बॉल चांगला येतोय, पण बाउंड्री लाईनचा ताबा अजून कोणत्याही फलंदाजाला मिळाला नाहीये। बाउंड्री लाईनच्या शोधात दोन्ही फलंदाज आहे। बघा फुलटॉस बॉल होता, हाही जमिनी लगत खेळला। तुमच्याकडे 6 षटक आहे फक्त, 6 षटकामध्ये जर तुम्हाला टार्गेट डिफेंड करायचा असेल तर मोठा लक्ष द्यावं लागेल। आणि ओपन टेबल आहे सर्व संघांसाठी। टोटल जर मी म्हटलं तर तब्बल या स्पर्धेमध्ये 20 संघांनी भाग घेतलाय आणि 20 संघांमधील फक्त 8 टीम बाहेर होणार आणि 12 टीम नेक्स्ट राऊंड साठी क्वालिफाय होणार आहे। एक वेगळं असं पॉइंट टेबल आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून। बघा षटक संपले, ॲडी आले आणि ॲडी गेले, एवढा लवकर गोलंदाजी संपवली आहे त्यांनी। 2 षटकांचा खेळ समाप्त। 2 षटकाच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे बाळकुम कट्टा 8 धावा। अजून कोणत्याही पद्धतीची विकेट गेली नाहीये, धावफलकावर धावा लागल्यात 8। 4च्या सरासरीने फलंदाजी सुरू आहे। पहिल्या षटकामध्ये आल्या 4 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 4 धावा। निखिल थोडंसं टेन्शन मध्ये दिसत आहेत। नवीन गोलंदाज पेडणेकर, अमित पेडणेकर आल्या गोलंदाजीसाठी। नोने सुरुवात झाली आहे, म्हणजे येणारा चेंडू फ्री हिट असेल, फ्री हिटची संधी आहे। बघा आता हात खोलण्याची संधी आहे सूरजला, मौका मिला है, मौके पे चौका या छक्का जड़ना चाहिए अब। ओहो, बॅट थोडीशी फसली, पंच इथे 1 धाव सांगतायत, 1च धाव मिळेल। फ्री हिटचा बॉल होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, मोठा फटका आला नाही, 1 धावेने धावसंख्येत भर झाली आहे। आता मात्र नो बॉल होत आहे, पुन्हा एकदा फ्री हिट मिळेल सूरजला। बघा एका ओव्हर मध्ये 2-2 फ्री हिट, म्हणजे नशीब घेऊन आलाय। हे या नशिबाची साथ मिळते का पाहूया, या नशिबाला कन्वर्ट करतोय का मोठ्या रनर्स मध्ये, हे पाहण्यासारखं असेल। अहा, बिग हिट आलाय, पहिला षटकार आलाय, या स्पर्धेचा पहिला षटकार पटकवलाय सूरज यांनी। सूरजच्या नावावर असेल ग्रीनफील्ड क्रिकेट लीग सीझन 3 चा पहिला षटकार। बॅक टू बॅक दुसरा खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट थोडीशी फिरली हातामध्ये, कव्हर रिजन मध्ये ही सिंगल मिळेल। 1 धावेने धाव फलक पुढे सरसावतोय, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 19 धावा। बघा पहिली फ्री हिट हुकली होती, दुसरा फ्री हिट वर चांगला प्रहार केला। इथे मात्र वाईट सोडण्याचा प्रयत्न होता फलंदाज सिद्धांतचा, पंचांनी सांगितलं आतमध्ये आहे, वाईट जी रेषा असते त्याच्या आतमध्ये आहे। 1 धाव मिळाली, इथे सरळ खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या कडेला लागला, स्क्वेअर लेग रिजन मध्ये आणखीन 1 धाव अर्जित करतील। 1 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 20। सरळ बॅटने खेळला, इथे मात्र लॉंग ऑन रिजन मध्ये गेलाय, फिल्डिंग चांगली झाली, डीप मध्ये चांगला थ्रो येतोय, डायरेक्ट हिट। तात्या अपील करतायत नक्कीच, पण पंच सांगतात फलंदाज नॉट आउट आहे, नाबाद आहे। धावसंख्या झाली आहे 22, चेंडू झाले त्या षटकातील, षटक संपलंय, 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय। पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 8 धावा बनल्या होत्या, आता मात्र जीवात जीव आला असेल बाळकुम कट्टा संघाच्या, कारण की धावसंख्या झाली आहे 22, 3 षटक 22 धावा, म्हणजे 18 चेंडू मध्ये आतापर्यंत 22 धावांची मजल मारली आहे। अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 6 षटकांचे सामने आहेत। तात्या एक वेगवान गोलंदाज, मागच्या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केली होती तात्याने। तात्या आले आणि तात्यांनी पहिल्याच बॉलवर दांडी गुल केली आहे सिद्धांत बडंगेची। पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे तात्यासाठी। बघा मी याची चर्चा करत होतो,
तात्या चांगले गोलंदाज आहे, वेगवान गोलंदाज आहे, पण आता ही बॅटल मजा येईल पाहायला. एका साईडला असतील तात्या तर दुसऱ्या साईडला निखिल, एक ऑलराऊंडर खेळाडू, एक मोठा खेळाडू ठाणे शहरातील. बघा कशा पद्धतीने सामोरे जातोय. प्रेशर आहे, दडपण असेल, कारण काय विकेट आली आहे आणि त्याचबरोबर जर धावसंख्या पाहिली स्कोर बोर्डवर तर त्यांच्या दृष्टिकोनातून ही धावसंख्या कमी असेल. पाहूया टेम्परामेंट कसा दाखवतोय निखिल. पहिल्या बॉलचा सामना करेल. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. पहिल्याच बॉलवर आल्यापासून षटकार मारण्याचं मन आहे, मन बनवून आलोय हे दाखवलंय निखिलने. पुन्हा एकदा ब्लॉकर मध्ये स्वतःला यॉर्क करून घेतला. 2 लागोपाठ डॉट बॉल. जेवढे डॉट बॉल येतील तेवढं प्रेशर बनेल आणि ही बॅटल चांगली आहे. गोलंदाज ही तेवढ्याच चांगल्या पट्टीचा आहे. तात्या वेगवान गोलंदाजी करतो, यॉर्कर गोलंदाजी करतो. पुढील बॉल फुलटाच बॉल होता, चांगला टोलवला आहे. नशीब बघा किती खराब आहे. बघा नक्कीच या बॉलवर 4 धावा विधी लिखित होत्या, पण नशिबाची साथ मिळाली नाही. स्ट्राईक रोटेट झाली आहे. सूरज मात्र आता स्ट्राईकवर आलेत. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल होता. ज्या पद्धतीचं फुटवर्क पाहायला मिळालं ते फुटवर्क बॉलच्या लाईन पर्यंत पोहोचलं नाहीये. एक शेवटचा बॉल शिल्लक असेल या षटकामध्ये. फक्त जर खर्च केल्या असतील तात्याने त्या म्हणजे 2 धावा. 24 धावा धावफलकावर लागल्यात. चांगली कंजूस गोलंदाजी आतापर्यंत केली आहे तात्याने. चांगला फटका आला, याचीच चर्चा करत होतो. जेवढं नाव तेवढं मोठं काम करतो निखिल. आला 45 जर्सी नंबर रोहित शर्मा यांची आठवण करून देतोय हा फलंदाज. धावसंख्या झाली आहे 4 षटकांच्या अखेरीस 30 धावा. 30 रन्स ऑन द बोर्ड. स्टील 2 ओव्हर्स आर पेंडिंग ऑफ दिस इनिंग. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पाहूया 2 षटक कोणते गोलंदाज घेऊन येते. आता मोहित यांच्या हातामध्ये कर्णधाराने बॉल दिलाय, गोलंदाजीसाठी पाठवलंय मोहितला. पाहूया मोहित कशा पद्धतीने गोलंदाजी करतो. त्याच्या समोर असेल सूरजच्या बॅट मधून एक षटकार आलाय, त्याचप्रमाणे निखिलच्या बॅट मधून एक षटकार आलाय. फार मजा येणार आहे. बघा फिरकीचा गोलंदाज बोलवला. मागचं षटक वेगवान होतं, यावेळी मात्र स्पिनरला घेऊन आलेत. फलंदाज झालाय बाद. दुसरा झटका इथे नक्कीच लागलाय. सूरज माघारी परतलाय. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर ऋत्विक आता मात्र मैदानामध्ये उतरतोय फलंदाजीसाठी. पहिल्या 3 षटकामध्ये ज्या धाव्या बनल्या नाहीत, माफ करा, पहिल्या 2 षटकामध्ये ज्या फक्त 8च धावा होत्या, कुठेतरी प्रश्नचिन्ह उभं राहिलं असेल बाळकुम कट्टा या संघासमोर. पाहूया कशा पद्धतीने चॅलेंज करतायत स्वतःला. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. ऑन साइडला फ्लिक केलं. एका धावेने आपल्या टीमच्या मेन फलंदाजाला स्ट्राईकवर आणलंय, ज्याने एक षटकार मारला होता तात्याच्या अगेन्स्ट, त्याला आणलंय स्ट्राईकवर. क्या बात आहे. आणखीन एक चांगला फटका निखिलच्या बॅट मधून. या येत आहेत 4 धावा. कुठेतरी आता धावफलकाला सुरुवात झाली आहे, स्कोर बोर्डला सुरुवात झाली आहे. चांगल्या पद्धतीचे शॉट्स येत आहेत निखिलच्या बॅट मधून. पुन्हा एकदा तो नशिबाची साथ मिळाली. मागच्या चेंडूवर जर मागच्या ओव्हरमध्ये पाहिलं एक चौकार असाच अडला होता, पण इथे मात्र कॅप्टन कडून चूक झाली. अमित पेडणेकर याच्या हाताला बॉल लागला आणि तो बॉल जाऊन सरळ बाउंड्री लाईनवर. म्हणजे या 6 धावा मिळाल्या, कुठेतरी जीवदान मिळालंय. आणि जे जीवदान मिळालंय त्याचा फायदा आता उचलण्याचा प्रयत्न करेल तो म्हणजे निखिल. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने सोडला, चांगला जज केला. लेग स्टंप सोडत चाललेला हा बॉल होता. वाईटच्या स्वरूपात आणखीन एक धाव मिळेल. धावसंख्येवर नजर टाकूया. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 43च्या घरात. 2 विकेट आले आतापर्यंत. 43 धावा धावफलकावर लागल्यात. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, पण इथे मात्र विकेटची संधी आली होती. बघा आडव्या बॅटने खेळला तर फ्लॅट खेळावं लागेल, पण निखिलने थोडासा लॉफ्ट केला. आडव्या बॅटने खेळला पण हा चेंडूला मिस टाइम झाला. ज्या पद्धतीने बॅटवर यायचा होता, अपेक्षित होता, त्या पद्धतीने निखिलच्या बॅटवर आला नाही. धावसंख्या मात्र आता स्थिरावली आहे. चांगली सुरुवात, चांगला स्टार्ट दिला होता. मारना चाहते थे, काशी गेंद चली गई वाशी, लेकिन 1 रन मिलेगा गगन को. इस 1 रन के साथ ओव्हर होगा समाप्त. स्कोर हो चुका है 44 रन्स. 44 धावा झाल्यात. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पंच जर 5 षटक ही 15 मिनिटात झाली असतील, झाली बरोबर, ओके. पंच सांगतात ही 5 षटक 15 मिनिटांमध्ये झाली आहे. 4 मिनिट अजून बाकी आहे, तो वाचवलंय. थँक्यू सो मच अभिर टीम.
शेवटचं षटक हाणामारीचं षटक डेथ ओव्हर घेऊन येतोय गोलंदाज राहुल. राहुल आलाय गोलंदाजीसाठी. एक धावेने सुरुवात केली आहे. एका धावेने या षटकाला सुरुवात झाली आहे. ऋत्विक आता स्ट्राईकवर येईल. पाहूया कोणता फलंदाज शेवटच्या क्षणामध्ये फटकेबाजी करेल. धावसंख्या जर पाहिली तर 45 वर जाऊन पोहोचली आहे. 45 रन्स. विकेट करण्याचा प्रयत्न केला ऋत्विकने. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो चांगला. खराब फिल्डिंग आणि या खराब फिल्डिंगच्या जोरावर या 3 धावा पूर्ण झाल्यात. बघा तात्या याच्याकडून चूक झाली. जर तुम्ही विकेट किपर आहात तुम्हाला चपट राहावं लागेल. बॉल कलेक्ट करावा लागेल. हा बॉल कलेक्ट केला नाही तात्याने आणि 3 धावा मिळाल्या. 3 धावेने धावफलक पुढे सरसावत आहे. तिसरा बॉल. सरळ बॅटने खेळलेला हा फटका. पाजी यांनी गगन यांनी दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण झाल्यात. स्पार्टन स्लेयर और चेत्रा स्ट्राइकर्स दोनों ही टीम के कैप्टन प्लीज कम फॉर द टॉस आफ्टर दिस इनिंग. हा डॉट बॉल येतोय. या क्षणामध्ये जेवढे डॉट बॉल येतील तेवढं प्रेशर असेल फलंदाजांवर, कारण की या क्षणामध्ये डॉट बॉल चालणार नाही. धावसंख्या झाली 50. एक्झॅक्ट 50 धावा झाल्यात. फुलटॉस बॉल होता. कव्हर रिजन मध्ये खेळलाय. एक रन मिळाला. खराब फिल्डिंग. थोडेसे फंबल झाले. ऋत्विकला पूर्ण धावायला पाहिजे होतं मला असं वाटतंय, कारण की शिशिरचा जो थ्रो आला होता तो अगदी हळू थ्रो आला होता. जोपर्यंत पोहोचले असते असं मला वाटलं. इथून प्रेक्षकांना तरी वाटलं. धावसंख्या झाली 51. नवीन फलंदाजाला यावं लागेल. बघा शेवटचा बॉल आहे. रनर तुम्ही ठेवू शकत नाही लगेच. आलोक तिवारी फलंदाजीसाठी आलेत. शेवटचा बॉल असेल या इनिंगचा. धावसंख्या झाली 51. फुलटॉस बॉल होता. सरळ बॅटने खेळलाय. आलोक एक धाव पूर्ण करता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. एकच धाव मिळेल. पहिला षटक पहिले इनिंग समाप्ती झाली. 6 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 52. जिंकण्यासाठी लक्ष ठेवलंय ते म्हणजे 53 धावा. 53 धावांचं लक्ष ठेवलंय अभीर या संघासमोर. बाळकुमकट्टा या संघाने. आपण पाहत आहात सावी रिअल इस्टेट प्रेझेंट्स ग्रीनफील्ड क्रिकेट लीग सीझन 1 चा हा थरार. चेत्रा या संघाने नाणेफेक जिंकलंय आणि नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. चला सामना त्वरित चालू करा. पंच 2 मिनिटं थांबायचंय. थोडासा टेक्निकल इश्यू आलाय क्रिक हिरोज वर. नेट प्रॉब्लेम आहे का?
स्ट्राईक एंडवर आहे तन्मय, नॉन स्ट्राईक एंडवर शिशिर. पहिलं षटक घेऊन ऋत्विक गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाजी करायला. पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. राईट आर्म राऊंड द विकेट पहिलं षटक घेऊन. पहिलाच बॉल सन्मान दिला. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. तन्मय स्ट्राईक वर आहेत. ऑन साइडला खेळलाय जमिनी लगत कार्पेट शॉट. एका धावेने श्री गणेशा केलाय. खातं उघडलंय. शिशिर मात्र आता स्ट्राईक वर येतील. पहिल्याच बॉलवर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवलाय शिशिर यांना. विकेट आली आहे आणि शिशिर पॅव्हिलियन मध्ये परतले. शिशिरची जागा भरून काढण्यासाठी सलील न्यू बॅटर मैदानामध्ये. बघा सलीलचा जर इतिहास आपण बघितला मागच्या 2 टुर्नामेंटचा खूप मजेशीर आहे. पाहूया या स्पर्धेला कशा पद्धतीने सुरुवात करतोय सलील. पहिला बॉल सन्मान दिला. 3 चेंडू झालेत आतापर्यंत. एकच धाव खर्च केली आहे. चांगली सुरुवात मात्र इथे ऋत्विकने केली आहे. आपल्या संघाला करून दिली आहे. लॉफ्ट केलाय. चेंडू रोमॅन्स लँड मध्ये पडेल. 1 धाव खातं उघडलंय इथे सलीलने. धावसंख्या झाली आहे 2. ओहो काय सुरेख बॉल होता. फलंदाजाला प्रश्न विचारत गेला. विकेट किपरला सुद्धा मिळाला नाही. षटक संपलंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या झाली आहे 2 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 51 धावांची गरज आहे येणाऱ्या 30 बॉल मध्ये. 30 चेंडू 51 धावा. जेवढी मॅच लांबवण्याचा प्रयत्न करतील तेवढं चांगलं ठरेल बाळकुम कट्टासाठी. कारण काय जर विकेट आल्या अशा पद्धतीची गोलंदाजी राहिली तर कुठे ना कुठे अबीर या संघावर सुद्धा प्रेशर असेल. दोन्ही संघासाठी पहिली मॅच आहे. पहिली मॅच म्हणजे थोडं विचार करून यूज करावं लागेल आपल्या गोलंदाजांना किंवा आपल्या बॅटर्सना. नवीन गोलंदाज तुषार आता मात्र गोलंदाजीसाठी आलेत. तुषार आलेत गोलंदाजीसाठी. राईट आर्म राऊंड द विकेट घेऊन गोलंदाज तुषार सज्ज होत आहेत. पहिलाच बॉल होता तुषार यांचा. चांगली सुरुवात झाली आहे. बघा जे आपले चांगले गोलंदाज आहेत त्यांनी त्यांच्याकडून या मॅचला सुरुवात केली आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाने. हा बॉल ही वेगवान होता. राऊंड आर्म ऍक्शन. चांगली ऍक्शन आणि चांगली गोलंदाजी. पण इथे मात्र टप्पा थोडेसे भरकटले. सलील पाहूया काय टेम्परामेंट घेऊन आलेत या स्पर्धेमध्ये. कशा पद्धतीने खेळ दाखवतायत. हलक्या हाताने फक्त पुश केलं. फ्लिक केलं मनगडाच्या साह्याने आणि 1 धाव काढली. शांत सुरुवात. शांत सुरुवात. त्याहून चांगलं म्हणायचं झालं तर चांगली सुरुवात केली आहे सलीलने. सरळ बॅटने खेळलेला हा फटका होता. इथेही डॉट बॉल येतोय. तन्मय अजूनपर्यंत या इनिंग मध्ये जर आपण पाहिलं मोठा फटका आला नाहीये. अबीर गुलालने सुद्धा अशाच पद्धतीची गोलंदाजीची सुरुवात केली होती. पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 8 धावा होत्या. षटकार मारून दिला नव्हता पहिल्या 2 ओव्हरमध्ये. इथेही तशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. ऋत्विक त्यानंतर तुषार बांधून ठेवले दोघांनी. इथेही कार्पेटच्या साह्याने ही सिंगल मिळेल तन्मयला. एका धावेने धावसंख्येत भर. 5 चेंडू झालेत आणि रन झालेत 5. फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला. गोलंदाजाच्या गतीचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकानंतर जर आपण पाहिलं तर कंपॅरिझन जर केलं दोन्ही संघांचं तर सध्या बाळकुम कट्टा एक स्टेप वर आपल्याला पाहायला मिळते. कारण का 2 षटकांमध्ये अबीर या संघानं बनवल्या आहेत फक्त 5 धावा. ज्याच्या कंपॅरिझन मध्ये बाळकुम कट्टा या संघाच्या होत्या 8 धावा. 2 षटक 5. पाहूया तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज. गोलंदाजीसाठी बादशाह. बादशाह यांचा पहिलाच बॉल फुलटॉस होता. लोअर फुलटॉस होता. फलंदाजाला पुढे आणण्यासाठी पुढे येण्यासाठी मजबूर केलं होतं पण कनेक्शन जे पाहिजे होतं ते मिळालं नाही तन्मयला.
पुन्हा एकदा बघा बांधून ठेवलंय ना बॅकफुटवर ना फ्रंट फुटवर. ज्या पद्धतीचा टप्पा चालू आहे बादशाह यांचा, अचूक टप्पा इथे सुरू आहे तन्मय यांच्या अगेन्स्ट. हा चांगला फटका आहे. पहिल्या 2 बॉल डॉट नंतर आता कुठेतरी लय मिळते तन्मयला आणि हा षटकार आलाय तन्मयच्या बॅट मधून. चांगला लॉफ्ट पाहायला मिळाला तन्मयकडून. फुलटॉस बॉल होता, चांगल्या पद्धतीने फुल टोल वसूल केला या बॉलवर. षटकारासाठी या बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा लागली, मोठा एज लागला, चेंडू गेला पॉइंट मध्ये. 1 धाव इथे मिळाली. ओहो हो, सलीलच्या काही बॅटला चांगला बॉल लागत नाहीये, बॅटची कडाच लागते. 5 चेंडू झाले धावफलकावर. धावा जर आपण पाहिल्या 13, म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 40 धावांचं लक्ष आहे. 40 बनवायच्या येणाऱ्या 25 बॉल मध्ये, 19 बॉल मध्ये. फुलटॉस बॉल होता, झेल घेण्याची संधी. हा झेल सुटलाय बघा. कोणाकडून सुटलाय? ऋतिक सारख्या खेळाडूकडून, ऋत्विक सारख्या खेळाडूकडून हा झेल सुटला. हा झेल सुटला की मॅच सुटली येणारी वेळ सांगेल. कारण की तन्मयने एक षटकार मारलाय बादशाहच्या अगेन्स्ट. 3 षटकांचा खेळ बाकी आहे, म्हणजे 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 39 धावांची गरज आहे. 18 चेंडू 39 धावा. 39 रन्स रिक्वायर्ड इन 18 बॉल्स. निखिल आलाय. निखिलच्या अगेन्स्ट तन्मयचा हा फटका. 1 धाव सुरुवात झाली आहे. ही चांगलं षटक ठरू शकतं. निखिल एक एक्सपिरियन्स गोलंदाज. इथे मात्र थोडासा खराब बॉल होता, खूपच बाहेर टाकलेला बॉल होता. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. येणारा बॉल फ्री हिट असेल. पाहूया सलील फ्री हिटचा वापर करतोय का. वाईड येतोय. फ्री हिटचा बॉल आहे. हा चांगला बॉल होता. फ्री हिटची संधी हुकली. रनआउटची संधी होती. चांगला चपळ रन पाहायला मिळाला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट तन्मय आणि सलीलच्या माध्यमातून. सलीलचा एक चांगला मित्र इथे आलेला आहे, तो म्हणजे रोहित जयस्वाल. याचं आगमन झालंय. कमिटी मेंबर या स्पर्धेचे. आणखीन एक वाईड धावसंख्या या वाईडच्या स्वरूपात जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजे 18 रन्स. अजूनही जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे. 35 धावा अजूनही बनवायच्या आहेत. ओहो, बांधून ठेवलंय. दोन्ही साईडच्या दिशेने हा गोलंदाज चेंडू वळवतोय. तन्मयकडे उत्तर नाहीये. प्रश्न विचारले जात आहेत तन्मयला. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी निखिल कडून पाहायला मिळाली आहे. बघा स्लोवर स्पिनच्या माध्यमातून ही गोलंदाजी सुरू होती आणि आता मात्र फसवलं आपल्या गोलंदाजीच्या जोरावर निखिलने. षटक मात्र इथे संपेल. जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर येणाऱ्या 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे. 12 चेंडू 35 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. पाजी आलेत गोलंदाजीसाठी. सलील चतुर्वेदी फलंदाजी करतायत. 1 डाऊनच्या भूमिकेमध्ये आले होते. इथे वाईड आलाय. खराब विकेट किपिंग आपल्याला पाहायला मिळाली. बॉल अडवायला पाहिजे होता. बघा तुम्हाला धावा कमी रोखायच्या आहेत. 53 धावांचा टार्गेट दिले तुम्ही. पहिल्या 4 गोलंदाजांनी अचूक गोलंदाजी केली. इथे मात्र वाईड आला. वाईडला प्लस
करून द्यायचं नाहीये याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. 35 धावा बनवायच्या होत्या, पहिल्या बॉलवर सिंगल आली 34 आणि त्यानंतर आता 32 बनवायचे आहेत 11 बॉल मध्ये. आहा बॅटची कडा घेतली ते विकेट किपर निखिल याच्याकडून थोडीशी चूक झाली, झेल सुटला. 10 चेंडू मध्ये 32 धावा असं समीकरण आपल्याला स्कोरबोर्डवर दिसतंय. 10 चेंडू 32. 10-32 पाहिजे ना. नो बॉल नो बॉल, खराब चेंडू पाजी यांचा. 10 चेंडू मध्ये 31 रन्स ची गरज आहे. 10 बॉल 31 रन. हा चांगला बॉल होता, पुढे येण्यासाठी मजबूर केलं होतं. 9 बॉल 31 रन. बघा मला असं वाटतं सलीलला कुठे ना कुठे रोहित जयस्वाल मागून सांगतायत, डगआउट मधून सांगतायत कशा पद्धतीने हा शॉट खेळला पाहिजे, पण ते मिस करतायत त्यांच्या बॅटला. 9 बॉल 31. हा फुलटॉस बॉल होता, इथे मात्र नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडलाय. 1 धाव इथे मिळाली. 8 चेंडूंचा खेळ बाकी. 8 चेंडू मध्ये आता फक्त 30 धावा बनवायच्या. सलीलने आतापर्यंत बरेच चेंडू खेळलेत पण षटकार काही त्यांच्या बॅट मधून आला नाहीये. मोहित आलाय आता स्ट्राईकवर. मोठी जबाबदारी असेल मोहितच्या खांद्यावर. 8 चेंडू मध्ये 30 धावांची गरज आहे. पाजी यांच्या अगेन्स्ट खेळतायत. चांगला फटका आलाय, पाहूया किती धावा मिळतील. 4 धावा मिळाल्या या बॉलवर. नक्कीच मोहित आणि त्यांची टीम अबीर टीम कुठे ना कुठे नाखुश असतील. मोहितला थोडं वर उतरवलं असतं वन डाऊनच्या भूमिकेमध्ये तर कुठे ना कुठे स्कोर बोर्डला फरक पडला असता. चला मॅच आहे, अजूनही 26 धावा बनवायच्या येणाऱ्या 7 बॉल मध्ये आणि चित्तेचा खेळ आहे. सामना अजून संपला नाहीये. इथे निखिल कडून चूक झाली थोडीशी. वाईड येतोय, वाईड +1. निखिल याच्याकडून बॉल सुटतोय. 24 बनवायचे आता. येणारा बॉल फ्री हिट आहे. 7 चेंडू 24 धावांची गरज. सलील ऑन स्ट्राईक. सरळ कॅच घेण्याची संधी. आता मात्र ऋत्विक कोणती चूक करत नाहीये. बघा फ्री हिट होता. एक पण रन नाहीये, एकही धाव नाहीये. फ्री हिटचा बॉल होता. बघा दोन्ही टीम मॅच मध्ये नव्हत्या. फिल्डिंग टीमला सुद्धा माहित नव्हतं हा फ्री हिट होता, त्याचप्रमाणे बॅटिंग टीमला सुद्धा माहित नव्हतं फ्री हिट होता. त्याचप्रमाणे पंच सांगतायत की 15 मिनिट मध्ये तुमच्या 5 ओव्हर झाला नाहीत म्हणून तुम्हाला पेनल्टी दिली जाते. बाउंड्री लाईन वरून एक प्लेअर मागे. तुम्हाला आता फक्त 4 प्लेअर ठेवावे लागतील. 4 प्लेअर आता तुम्हाला मागे ठेवावे लागतील. जे 5 होतं समीकरण स्टंपच्या मागे त्या तुम्हाला आता फक्त 4 वर घेऊन जावं लागेल. बाउंड्री लाईन वर फक्त 2च प्लेअर असतील. चला लास्ट ओव्हर. आलोक तिवारी. जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. पहिलाच बॉल पंचांना लागलाय. कार्पेटच्या साह्याने रनआउटची संधी होती. 1 धाव पूर्ण झाली आहे. विकेट आली आहे. 5 चेंडू जिंकण्यासाठी 23 बनवायचे आहेत. 5 चेंडू 23 धावा. मोहित आणि आलोक चांगली बॅटल पाहायला मिळेल. फिरकी फिरकी गोलंदाज आहे. आलोक तिवारी आपल्या फिरकीच्या जोरावर. पाहूया मोहितला अडकवतायत का. 5 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. 2 चेंडू अजूनही काढायचे आहेत आलोक यांना. आणखीन एक विकेट आली आहे. 2 बॉल मध्ये पहिल्या 2 धावा आल्यात. जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. 4 बॉल 22. चार चेंडू मध्ये 22 धावांची गरज आहे. नवीन बॅटर आलेत ऍडी.
स्ट्राईक एंडवर असतील, पण मोहित हा बॉल निर्णायक असेल. 4 चेंडूमध्ये 22 धावांची गरज. निर्णायक चेंडू या मॅचचा. हा फसवलं आपल्या गोलंदाजीमध्ये फसवलंय आलोक यांनी. 3 बॉल मध्ये आता जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. आता प्रेशर आहे ते म्हणजे मोहितवर, अबीर टीमवर. 3 मध्ये 22. बघा या बॉलवर सुद्धा 1 रन आली आहे. 2 बॉल मध्ये 21. 2 बॉल 21. हो वेल बोल्ड. लास्ट बॉल. एका चेंडूमध्ये 21 धावांची गरज आहे. लास्ट बॉल 21 धावांची गरज. या मॅच मध्ये जीव आणलाय, जीव आणलाय बाळकुम कट्ट्याच्या, ते म्हणजे आलोक तिवारीने मॅच मध्ये आणलंय. आणि हा सामना सुद्धा जिंकलाय. 19 धावेंनी विजय मिळवलाय. तो म्हणजे बाळकुम कट्टा या संघाने. लो स्कोर मॅच होती. 53 धावांचं लक्ष होतं, पण ते 53 धावांचं आव्हान कठीण केलं ते म्हणजे बाळकुम कट्टा या संघाने. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार जातोय ज्यांनी बॅटिंगच्या जोरावर रन्स बनवले, गोलंदाजीसाठी आला, फक्त 2 ते 3 धावा खर्च केल्या, तो म्हणजे निखिल ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. कॉंग्रॅच्युलेशन्स निखिल. चांगली सुरुवात निखिलसाठी या स्पर्धेमध्ये. वेल बोल्ड आलोक तिवारी. चांगली गोलंदाजी केली अंडर प्रेशर. अशा पद्धतीची गोलंदाजी. त्याचप्रमाणे कॉंग्रॅच्युलेशन्स निखिल ठरलाय पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला मिळालाय. आणि या स्पर्धेप्रमाणे जर आपण म्हटलं मॅन ऑफ द मॅचचा प्राइज 300 रुपये कॅश प्राइज इथे मिळालंय निखिलला. कॉंग्रॅच्युलेशन्स निखिल. चला पुढील मॅच कडे जाऊया. पुढील 2 टीम इथे मात्र आता सज्ज झाली आहे.